नाशिकमधील आयटी कंपनीतील कथित छळ आणि धर्मांतर प्रकरणामुळे देशभरात आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. विविध संघटनांकडून 16-17 एप्रिलला निषेध नोंदवला जाणार आहे. बारामतीतील प्रसिद्ध लॉजवर पोलिसांनी छापा टाकत देह विक्री करणाऱ्या टोळीचा भंडाफोड केला. या कारवाईत 5 महिलांची सुटका करण्यात आली आहे. राज्य सरकारने पुन्हा एकदा प्रशासनात मोठे बदल करत 5 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यापूर्वी 11 अधिकाऱ्यांची बदली झाली होती. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून 12 मे रोजी मतदान होणार आहे. राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. CBSE 10वीच्या निकालात पुणे विभागाने 96% अधिक निकाल लावत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आज राज्यातील इंधन दर अपडेट झाले असून काही शहरांमध्ये दरात घट झाल्याचे दिसून आले आहे. मुंबईतील गोरेगाव परिसरातील बांगूर नगर झोपडपट्टीत लागलेल्या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. राज्यात तापमान 40 अंशाच्या पुढे गेले असून उष्णतेची लाट वाढली आहे. हवामान विभागाने काही भागात हलक्या पावसाचाही अंदाज व्यक्त केला आहे. मुंबई बेंगलुरू वंदे भारत स्लीपर ट्रेनचा मार्ग सोलापूर मार्गे बदलण्याची शक्यता असून सांगली मिरज भागात याला तीव्र विरोध होत आहे. फास्टॅग मध्ये फेरफार करून टोल टाळणाऱ्यांवर आता दुप्पट दंड आणि ब्लॅकलिस्टची कारवाई होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे.